घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. ज्यांच्यामुळं आयुष्यात ही संधी मिळाली, आज तुमच्या समोर उभं राहण्याचं बळ ज्यांनी दिलं ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनाही मानवंदना. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी ज्यांनी हा संघर्षाचा काळ पाहिलेला आहे असे प्रदीपजी जयस्वाल, आमची युती किती मजबूत आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. बाकी काही हो, भाजपच्या नाही तर शिवसेनेच्या आमदार म्हणून संजनाताई आज आमच्या बरोबर आहेत. कैलास पाटील माजी आमदार जे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ज्यांचं नाव इतके महापौर गेले परंतु नंदू घोडेलेला महापौर झाल्यासारखंच वाटतं. ते नंदू घोडेले, विकासजी जैन, वाकचौरेजी, शिल्पा राणी वाडकर, पटवर्धन, पृथ्वीराज पवारजी, सर्वच मान्यवर, समोर उपस्थित सर्व या भागातील कार्यकर्ते, माझे सर्व लाडक्या बहिणी. मी पहिले फाल बोलायचो, आज पालकमंत्री म्हणून उभा राहिलो तर काय बोलावं ते सुचत नाही. एक स्वप्न जसं ज्याला म्हणतो ना आपण, ते पाहिल्यासारखं आता वाटायला लागलं. मी बसल्या बसल्या प्रदीप जयस्वालशी चर्चा करत होतो. राजेंद्र जंजाळ आजकाल जास्त बोलायला लागला, मग त्याला बाजूला घेऊन विचारलं, अरे काय बोलू. तर तो मला म्हणतो जे तुमच्या मनातील तुम्ही बोला, लोक ऐकतात. त्यांनी निवडणुकीच्या काही घटना सांगितल्या. निवडणुका हे एन्जॉय कशी करायची ते माझ्याकडून शिकलं पाहिजे. मी कधीही निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही, परंतु कार्यक्रम करेक्ट करतो. अनेकाला वाटलं होतं, सर्वसामान्य माणसाला नव्हतं वाटलं, परंतु अनेकाला वाटलं होतं की संजय शिरसाटचा या टायमाला करेक्ट कार्यक्रम होऊन जाईल. आता तुम्ही व्यासपीठावर काही लोक बघा, चेहरे पहा त्यांच्याकडे, ते पहिले उभठातच होते. आम्ही त्यांना गपचूप फोन करायचो अर्ध्या रात्री, अरे ते असं नका करू रे. नाही नाही भाऊ, हमको करना पडता है ना. परंतु अनेकांनी मला मागून सुद्धा मदत सुद्धा केली, मी कुणाला सांगितलं नाही. जंजाळला सुद्धा सांगेल की काही लोकांच्या विरोधात बोलू नको, त्यांनी मला मदत केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, ही निवडणूक वेगळी होती. एक तर आमचा तो सुरतचा प्रवास, तो गुवाहाटीचा प्रवास, त्याच्यानंतर सत्तांतर, त्याच्यानंतर बंडखोरी जे झाली, मग त्याला त्या टायमाला आम्हाला लागलेले वेगवेगळे शिक्के, गद्दार 50 खोके एकदम ओके. आणि मी पाहायचो ते क्रांती चौकावर काही लोक उभे आहेत, माझं बॅनर आहे, त्याला शेण लावतायत, काही लोक हातात जोडे घेत आहेत.
अरे मारायचं थोडं जोरात तर मारा ना, ते असे करायचे फोटो काढे परत. अरे उगाच शिरसाट साहेबांनी पाहिलं आणि काय झालं तर नको, ते असे करायचे. फोटो आला का बाजूला सरकायचे. आणि वातावरण एवढं बिघडवलं होतं आणि लोक म्हणायचे अरे रे चूक केली. आता काय हे निवडून येणार नाहीच, आता काय यांचं खरंच नाही. त्यांना माहित नाहीये संजय शिरसाट, संजय नाव आहे माझं, अरे दूरचं मला कळतं, तुम्ही का माझ्या नादी लागता. कोण येडा माणूस आहे का 40 वर्षाच्या पक्षात काम करतो तो असा तसा दुसऱ्या पक्षात जाईल. ज्याला सर्व पाळंमुळं माहिती आहेत, ज्यांचा जन्म झाला नव्हता त्याच्या पूर्वीपासून आम्ही काम करतो, त्यांना माहीत शिवसेना माहीत नाही. परंतु काल आलेले लोक ते भाषण करायला लागले तर त्या टायमाला मनाला असं वाटत होतं काय लोक, काय त्यांची अवस्था आहे. संत तुकारामचं स्टेज पण असं आहे ना, एखादी गोष्ट बोलली तर ती महाराष्ट्रात जाते. मान हलवली होती, कुठे गेली, पूर्ण महाराष्ट्रात. आता कुठे ते माहित नाही. माणसाने तुम्हाला जे काही मिळतं त्या टायमाला खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे करा. मी पक्षात काम करताना हा कैलास पाटील या ठिकाणी बसलेला आहे, माझा सहकारी. पक्षात ते पद नव्हतं, याला मी चिटणीस म्हणून नेमलं. म्हणजे मुद्दाम तुम्हाला आठवण सांगतो ना, आज तो स्टेजवर आहे, त्याच्या समोर सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याला चिटणीस म्हणून नेमलं. ह्याचं काम काय, ज्या ठिकाणी आमची शाखा उद्घाटन व्हायची त्या ठिकाणी सगळ्या सदस्याचे फॉर्म नोंदणी यांनी करायचे, 2-2 रुपयाचे फॉर्म भरायचं काम याचं होतं. मग ते 100-200 सदस्य आम्ही नेमायचे. 200 सदस्य झाले म्हणजे 400 रुपये मिळायचे. ते 400 रुपयामध्ये मग आमचं डिझेल चालायचं, आमचा जायचा खर्च व्हायचा. असं ती संघटना वाढवताना या माणसाने काम केलं. त्यावेळेला 1990ला आम्ही म्हणलं जो कार्यकर्ता खऱ्या अर्थानं तळागाळामध्ये जाऊन लोकांना भेटलाय त्याला तिकीट भेटलं पाहिजे. आणि त्या टायमाला पहिल्यांदा कैलास पाटलाला आम्ही आमदार म्हणून तिकीट दिलं आणि तो निवडून आला. ही शिकवण शिवसेना प्रमुखाची आहे. त्या टायमाला राजकारणाचा आमचा काही संबंध नव्हता, फक्त जय भवानी जय शिवाजी. काय माहिती होतं आम्हाला. परंतु या वेळेला असं उलट होत गेलं, गणितच उलट होत गेलं. मजेशीर किस्सा सांगतो तुम्हाला. या निवडणुकीला मातोश्रीच्या एका जबाबदार माणसाचा मला फोन आला. मला म्हणे शिरसाटजी काय चाललंय तुमचं. मी म्हणलं व्यवस्थित आहे. अरे उमेदवार कोण आहे तुमच्याकडं. म्हणलं माझ्याकडं कोण आहे माझ्याशिवाय. अरे तसं नाही, आमचा उमेदवार कोण आहे. म्हणजे पक्ष त्यांचा उमेदवार कोण ते मला विचारतायत. मी म्हटलं मी 2-3 लोकांची नावं ऐकतोय, आता तुम्हालाच माहिती असेल ना कुणाला तिकीट द्यायचं. मग त्याने सांगितलं हे उमेदवार आहेत, परंतु मला वाटतं आता जो उमेदवार होता त्याला तिकीट दिलं पाहिजे. म्हणलं का. अरे ज्यांनी रिकमेंड केले ना त्याचा इतिहास असा आहे, तो ज्याचे नावं सांगतो ते सगळे उमेदवार पडतात. देवा शपथ सांगतो, खोटं बोलत नाही, महाराजांची शपथ. मला तुम्हाला स्वभाव तुम्हाला माहिती की संजय शिरसाट बोलतो मग मागं पुढं काही पाहत नाही, काय होईल उद्याचं ते आपली चिंता नसते. म्हटलं मग ठीक आहे देऊन टाक. उमेदवार कोण द्यायचं हे सुद्धा आपण ठरवत होतो. मग जंजाळ चिंता मला त्याची नव्हतीच. मला चिंता आपल्या लोकांची होती की ज्यांनी पैसे खाल्ले त्याचं काय होणार आहे. काय तो कलरचा, आज कलर बरा आहे नंदू घोडालेचा.
काय ते हिरवे पिवळे ड्रेस घालतात, काय ते साला ते येतात आविर्भावात. आता या गद्दाराला आपण गाडल्याशिवाय राहणार नाही. पैसे किती घेतले ते मी कधी कुणाला सांगणार नाही. ही शिवसेना अपेक्षित होती, अशी शिवसेना पाहिजे होती. हा कैलास पाटील बसलेला, विचारा त्याला, त्याच्या चहाचा तो पिलं का आम्ही? आमदारकीसाठी फिरलो का नाही दिवस रात्र? अरे माणसं उभे करायचे शिका, माणसं उभे केल्याशिवाय हे माणसं जमत नाही. प्रचंड मेळावा, पहिले सांस्कृतिक मंडळावर पाया पडायचे, आता इथं पाया पडा. मी नाही तर मस्तक होऊन सांगतो, शिवसैनिकांनो तुम्ही सोडून जाऊ नका. 22 तारखेला अनेक जण यांच्या लिस्टमधले मान्यवर आहेत ना, 22 तारखेला त्यांचा प्रवेश मी घेतोय, हे लक्षात येताना दाखवतो की शिवसेना कशाला म्हणतात. हे सर्व घडलंय ना, याच्या मागे इतिहासच आहे. आजही तुम्ही बातमी वाचली असेल, सिल्वर ओकला गेले, वाचली ना, टीव्हीला पाहिली तर असेल. कोण आहे सिल्वर ओकवाले तुमचे? का तिथं जावं लागते तुम्हाला? का तिथं तुम्ही पाया पडतात? अरे शिवसैनिकाला, आमच्यासारख्या शिवसैनिकाला 2 शब्द जरी बोलले असते ना, हे पक्षाची ही दशा झाली नसती. हे लक्षात ठेवलं पाहिजे होतं. आपल्यातलेच ना आपण. मी एखाद्याचा कान पकडला तर तो म्हणतो नाही भाऊने माझा कान पकडला. यांचा कान कोणी पकडायचा? आजही ती लाचारी त्यांची संपली नाही. खऱ्या अर्थानं आम्हाला त्याचं दुःख आहे. सुधारणार नाही ते. एक सकाळचा भोंगा वाजतो. आता मी 15 दिवस झाले थोडंसं गप्प बसलो होतो, आज पुन्हा मला बोलावं लागलं. तो सकाळचा भोंगा काही बडबड करतो, तो येडा. 10 वाजले लोक आता कंटाळले. परंतु एक तुम्हाला आठवणीने सांगतो, उठाव झाला, सर्व झालं. लोकांना वाटलं संजय शिरसाट मंत्री बनणार आहे, संजय शिरसाट मंत्री झाला नाही. परिस्थिती मला माहिती होती. शिंदे साहेबाला काय निर्णय घ्यायचा त्या सगळ्या निर्णयामध्ये मी होतो. एकही निर्णय शिंदे साहेबांनी मला विचारल्याशिवाय घेतलेला नाही. अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या संभाजीनगरला आला तर माझ्या गाडीशिवाय बसला नाही, हे मला भाग्य मिळालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. जर आपण कार्यकर्ता म्हणून जर समजून घेतलं नाही, आपण कार्यकर्ते कसले आहोत? प्रत्येक जण म्हणतं संजय भाऊ तुमचा नंबर लागला पाहिजे तो. अरे एकदा म्हणलं ठीक आहे, 2दा म्हणलं ठीक आहे, रोजच म्हणायचे. मला असं वाटायचं हा मला चांगलं म्हणतोय का वाईट बोलतोय माझ्याबद्दल. नाही भाऊ, पण काय माहिती का, झालं पाहिजे होतं. त्याला नसतं दिलं तर चाललं असतं, पण तुम्हाला दिलं तर चांगलं झालं असतं. माणसानं काही वेळेला संयम जो राखला पाहिजे तो संयम आम्ही राखला होता. 2.5 वर्ष पूर्ण पक्षाची खिंड मी लढवली, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. एकमेव संजय शिरसाट. सगळे उबाटा असेल का शरद पवार असेल का काँग्रेस असेल, सगळ्याला तोंड देताना संजय शिरसाट कधी डगमगला नाही, सगळ्याला अंगावर घेतलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, या निवडणुकीला तिकडून आदेश आला, काही झालं सगळे सीट पडले तरी चालतील, पण तो संजय शिरसाटला पाडल्याशिवाय राहू नका. परिणाम असा झाला, हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं चांगल्या मताने मला तुम्ही निवडून दिलं. अहो किस्से असे असतात. मला जेव्हा आम्ही आलो सर्वजण मुंबईला गेलो, ठरलेली प्रोसेस, या टायमाला मला संधी पाहिजे बरं का. हाच संधी पाहतो ना, मनामध्ये धाकधूक. पुन्हा या टायमाला हुकलो तर सगळे लोक म्हणतील यार याचा ह्याच्यातच काहीतरी खोड दिसते म्हणून याला मंत्री करत नाही. बरं इकडून तिकडून लास्टच्या क्षणाला 1 दिवस अगोदर
आपल्या इथलच्या एका कपट कारस्थान करणाऱ्या माणसानं एक व्हॉट्सअप चॅट पाठवला शिंदे साहेबांना आणि संजय शिरसाटाला का मंत्री करू नये याच्याबद्दलचं त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये होतं. शिंदे साहेबांनी मला बोलवलं, संजय असं असं व्हॉट्सअप चॅट आहे, काय करायचं? मी म्हणलं साहेब, हा व्हॉट्सअप चॅट जर खरा असेल तर त्यांनी तो निवडणुकीमध्ये वापरला पाहिजे होता, तिकीट देताना वापरला पाहिजे होता, निवडून आल्यानंतर बोलायला पाहिजे होता. मी म्हणलं हे जे असे जे हरामखोर लोक आहेत ना, त्याच्यामुळं त्या पक्षाची वाट लागली, याच्याकडे लक्ष देऊ नका. म्हणजे माणसाने आपल्या राजकारण कोणत्या लेवलला करायचं ते तरी ठरलं पाहिजे ना. अरे तुम्ही काय करताय सारा जगाला माहिती. तुमच्या आजूबाजूचे लोक पाहिले का आता? सकाळी इकडे संध्याकाळी तिकडे जाणारे लोक सुद्धा तुमच्या बरोबर राहिले नाही. आणि अशा वेळेला सुद्धा संजय शिरसाट झाला नाही पाहिजे म्हणून प्रयत्न. तरी मनामध्ये धाकधूक होती की काय होईल, पण तो एकनाथ शिंदे सारखा नेता जेव्हा पाठीशी उभा राहतो त्या टायमाला तो चिंता इतर गोष्टीची करत नाही, हे त्याने दाखवून दिलं. दुसऱ्या दिवशी रात्री बायकोन मी आम्ही तिकडून निघलो. रात्री 11 वाजता मला फोन आला त्यांच्या पीएचा, शिरसाट उद्या कोणतं जॅकेट घालणार आहे, म्हणजे सिग्नल तू उद्या शपथ घेणार आहे पण कुणाला सांगू नको. आता एवढी मोठी घटना, आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो जेवायला रात्रीचं. आता बायकोला मी सांगू का नको सांगू, मला दाखवत बायकोला सांगितलं, बायको पोरीला सांगल, पोरगी पोराला सांगल, पोरग त्याच्या मित्राला सांगल, त्याचा मित्र दुसऱ्याला सांगल, अरे सकाळपर्यंत बोंबच होऊन जाईल. तरी हिम्मत केली बायकोवर विश्वास ठेवून. अरे म्हणलं असा असा फोन आलाय, आपलं काम झालं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणलं तू रडायला लागली तर लोक म्हणतील काहीतरी वाईट झालं, तू गप तरी बस. पाहणाऱ्याला तर असं दिसतं ना, आनंद अश्रू आहेत का खरंच रडायला लागली. पण तू गप्प बस, माझ्यासारखं कड पाया ना. 40 वर्ष तू मला बी सहन केलंस ना, तो थोडं एक दिवस तर सहन राह. रात्री 2 वाजता आम्ही घरी पोहोचलो. सकाळी पुन्हा 4:30ला निघलो. आता मंत्री काय प्रसंग असेल तो. आता मंत्री सकाळी निघलो, गाड्यात चालल्यात, प्रेसवाल्याचे फोन यायला लागलात, याचं नाव निश्चित, त्याचं नाव निश्चित, त्याचं नाव निश्चित. आपलं नाव कुठंच निश्चित नाही. 2-3 चॅनलला चाललं ते, आणि त्याच्यात आमच्या त्या भरत गोगावाल्यांनी नावं जाहीर केलं, त्या यादीमध्ये माझं नावच नाही. मी त्या भरतला फोन केला, का रे तुला शहाणपणा करायला सांगितलं कोणी, मी जाऊ का वापस? अरे नाही नाही भाऊ. नागपूरला गेलो. दुपारी 2 वाजता मला फोन आला, शपथ कशी घेणार. नावाची अशी पद्धत असते, मी संजय शिरसाट, मी संजय पांडुरंग शिरसाट, मी संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, कोणत्या पद्धतीची घ्यायची ते ठरलं. जेव्हा त्या स्टेजवर गेलो तोपर्यंत मनामध्ये धाकधूक. आता तरी बोलायला उभं राहिलो तर मला असं वाटतं की ये अपने लोग कुछ भी बोले ते चल जाएगा. पण त्या स्टेजवर बसल्यानंतर हात पाय लटपट काटत होते की जायला पहिल्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतोय. शपथ घेताना मी एक पाहिलं जरूर की आपण कोणत्या लाईनीत बसलेलो आहे. बरं शिंदे साहेब बी असे आहेत ना, शेवटपर्यंत काही सांगतच नाही. मी सगळं पाहिलं की आता हे माझ्या बाजूला कोण कोण बसलेले आहेत. आपण राज्यमंत्री होणार आहे का कॅबिनेट मंत्री होणार आहे. मजेशीर घटना असतात या. मी मुद्दाम तुम्हाला
सत्कार वगैरे जाऊ दे बाजूला, मुद्दाम तुम्हाला गोष्टी सांगतोय. असं पाहिलं तर माझ्या बाजूला सगळे डामचे लोकच होते आणि त्यांच्या मध्ये मी होतो. राईट साईडला 2 होते, लेफ्ट साईडला बाकी लाईन होती. मी म्हणलं आपण तर कॅबिनेटच आहे. आणि 26व्या नंबरवर माझं नाव. 39 लोकांना शपथ घ्यायची. मी म्हणलं 10 मायनस केले तर किती होतात? राज्यमंत्री 10 आहेत का? 10 का 12 तर मायनस केले तर म्हणजे 26 म्हणजे त्याच्या पहिलं आहे, सिक्वेन्स मध्ये पहिला आहे. आणि शपथ घेतली. शपथ घेताना जाताना पाहिलं माझ्या बाजूला तो प्रताप सरनाईक बसलेला होता. म्हणलं प्रताप कसं वाटतं तुला? म्हणे भाऊ आयुष्यामध्ये माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, परंतु आज शपथ घेताना जो फील येतोय, समोर राज्यपाल बसलेत, त्याच्या बाजूला मुख्यमंत्री, दोन्ही बाजूला 2 उपमुख्यमंत्री, समोरच्या बाजूला गडकरी बसलेले आहेत, प्रफुल्ल पटेल बसलेले आहेत, अनेक नेते बसलेले आहेत. आणि म्हणे यांच्या समोर आज आपण या महाराष्ट्रामध्ये शपथ घेतोय. कमवलेली करोडोची संपत्तीपेक्षा हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा आहे. मी म्हणलं किती चांगला बोलला. रिक्षावाल्याचे दिवस पलटलेत आपले. तो म्हणे रिक्षावाले का तुम्ही मीच आहे का? एकनाथ शिंदे साहेब बी रिक्षावाले होते, ते बावनकुळे हे रिक्षा चालवत होते, तुम्ही रिक्षा चालवत होता आणि मी रिक्षा चालवत होतो. माणसाचं नशीब बदलायचं असलं तर ते कसंही बदलू शकतं, परंतु त्याच्यासाठी तुमच्या प्रयत्नाची गरज ही आहेच. प्रयत्न सोडता कामा नये. शपथ घ्यायला गेलो, तिथं स्टेजवर उभं राहिलो आणि पहिलं वाक्य जेव्हा मी पहिलं तर ते कागद पाहायला मिळालं, काही चुकायला नको. पुन्हा ते कागद घेतला आणि सुरुवात केली. मी संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट असं बोललो. आपल्या कार्यकर्ते तिथलचे असलेले सर्वांनी जल्लोष केला. तर शिंदेसाहेब माझ्याकडे पाहत होते, हे माणसं यांनी आणले कुठून? बरं लिमिटेड लोक गेले होते, त्याच्या तुमच्यापैकी तर 25% सुद्धा लोक तिथे नसतील, परंतु महाराष्ट्रातल्या त्या असलेल्या शिवसैनिकांनी त्याचा जल्लोष केला. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असाल की अनेक लोक 5 मिनिटं जल्लोष चालला होता. अरे हे भाग्य अनेकाला शोधूनही मिळणार नाही. कितीही जरी ह्याच्यावर घासलं तरी त्यांना मिळणार नाही. ते आनंद मला त्या दिवशी मिळाला. आणि म्हणून एक जबाबदारी ज्याला म्हणतात, त्या जबाबदारीचा तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला. तो आला, इतका चांगला आनंदाचा क्षण. सर्व काही झालं आणि इथं काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. सत्कार जेव्हा मी निवडून आलो त्या दिवशी राजू जंजाळ्याला सर्वजण आम्ही जेव्हा रॅलीने गेलो त्याच दिवशी सांगितलं, होय मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार. अरे आमची बी उठक बैठक थोडीशी वरच्या लेवलला झालेली आहे आता. हे उगत का गुवाहाटी हे सगळं सुरत फिरलोय? सगळ्या नेत्यांना जवळून पाहतोय ना आम्ही. हे ठरलेलं होतं, परंतु काही लोकांच्या पुन्हा पोटात दुखायला लागलं. मेळावा घ्यायचा, वाढदिवस साजरा करायचा. करा ना, आमच्या बापाचं काय चाललंय? आमच्या नादाला लागाल, सोडणार नाही, हे तेवढंच खरं आहे. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, पण आमच्या नादाला लागला तर आमच्यातला शिवसैनिक आजही जिवंत आहे. आम्ही आमचा शिवसैनिक मेलेला नाही. आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे. संजना चिंता करू नको रे, हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी. कसली गुरमी आहे, कसली मस्ती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला. थांबा. बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे लावतात, पडली पाहिजे म्हणतात. आता त्याच्याबरोबर जे सहकारी आले त्यांचे कन्नडचे कोण कोण आहेत?
विरोध कोणी केला? एका महिलेसाठी? अरे बांगड्या भराना चाल्या हो, कशाला राजकारण करता? संजय शिरसाट निवडून नाही आला पाहिजे का? सिनियर आहे, 3 टर्म झाल्यात, 4थी टर्म आहे, निवडून आला, मंत्री पक्का आहे, आपला पत्ता कट होईल, याच्यासाठी राजकारण? मी कधी कुणाच्या विरोधात जात नाही, मी कधी तिकडे पाहतही नाही. राजकारणामध्ये विरोध हा तात्पुरता असायला पाहिजे, परंतु कुणाचं वाटोळं करून कुणाचं घर पेटून आपण शेकोटी म्हणून जर पाहत असाल त्याच्याकडे, तर ते नालायकपणा आहे असं मानणारा संजय शिरसाट आहे. लोकांचं घर कशाला जाळायचं? पालकमंत्री झालोय, तुम्हाला एक सांगतो, आपण शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत. हे किती दिवस राहिलं, कधी जाईल, 2.5 वर्ष राहिलं, हे राहिलं ते राहिलं. अरे संजय शिरसाटाने काय चमत्कार करायचा मला कळतो ना तेवढा. 5 वर्ष राहील मी, चिंता करू नका. बोलत नाही आपण, जाऊ द्या, आपण छोटे लोक नाल्यातले, त्याला खळखळाट किती आपल्याला, थोडासा. वेळ येऊ द्या. तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्याला काम जे करायचं आहे ना, आज संजय शिरसाटचं नाव महाराष्ट्रात होतं का नव्हतं? आमदार तर भरपूर होते, मी मंत्री होतो का? महाराष्ट्र जाणवत होतं का नाही संजय शिरसाटला? आता तर मंत्री. आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राने घेतलं पाहिजे, तेही स्वाभिमानानं. हे काम करायचं आपल्याला. महाराष्ट्राचं राजकारण या जिल्ह्यातून सुरू करू आपण, चांगलं काम करून. माझा कोणताही माणूस पालकमंत्री झालाय म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये पर्सेंटेज घ्यायला बसणार नाही. 10% देता क्या, 20% देता क्या? जो कार्यकर्ता माझ्या खांद्याच्या खांदा लावून उभा राहिलेला आहे, त्यांचं भलं करण्याची जबाबदारी आता माझी आहे. उगाच नाही कार्यकर्ता उभा राहत. शिवसेना प्रमुख होते, ते दरवेळेला सांगायचे माझ्या कवच कुंडला कोण आहेत? ते शिवसैनिक आहेत. आजची परिस्थिती वेगळी आहे. मला सांगा, या जिल्ह्यामध्ये जे तिकीट वाटले गेले ते कोण होतो? ज्यांना तिकीट दिलीत, वैजापूरचा काय आपल्या पक्षाचा एकनिष्ठ होता, जय भवानी जय शिवाजी करणारा होता? कोण होता? या पश्चिमेतला उमेदवार कोण होता? कोण झेंडे कोणते घेतले होते यांनी? अरे जेव्हा तुम्ही पक्ष विकाल त्या टायमाला तुमची अवस्था ही अशीच नाही, याच्यापेक्षा वाईट होईल, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला आज बोलताना दुःख होतं या सगळ्या गोष्टीचं. कशाचा यांच्यासाठी आपण तोंड खराब करायचं? कधीतरी आता सर्व संपलंय, त्या दिवशी इथं मेळावा घेतला, तो एक जण दुसऱ्याची तारीफ करतो, दुसरा दुसऱ्याची तारीफ करतो, स्टेजवरून खाली गेल्यानंतर अरे याला तर गाडलंच पाहिजे. मला सांगतात, हो याला तुमच्याकडे घेऊन टाका, आमच्या रस्त्यातला काटा साफ होईल. अरे तुझ्या रस्त्यातला काटा साफ करून आमच्या पायात कशाला तो काटा टाकतो? खरं सांगतो मी, विचारा, गणपतीवर हात ठेवून त्यांना विचारायला, शपथ घेऊन म्हणले का नाही. बाकी गोष्टी मी सांगत नाही, कारण की सांगितलं तर उगाच राहिलेली इज्जत जाईल. या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं आपल्याला मजबूत बनवायचं. दादागिरीचे जे काही वार व्हायला लागले ना, ते संपवायचे. यांच्या मतदारसंघामधला एक शेर आया राहिलं, कुठे गेलं तो शेर काही कळालाच माहित नाही. शेर आया. जयस्वालजी हे काही दिवसाची आलेलं वादळ होतं. त्यांना माहिती होतं प्रदीप जयस्वाल निवडून येणार आहे, म्हणून तिकडं त्यांनी काशी केली होती.
तिकडे जाऊन त्याचा कार्यक्रम केला. या शहराला सर्वात लागलेली कीड आपण संपवलेली या इलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. आता दुसरी कीड इथे यायचा प्रयत्न आहे, त्याला सुद्धा संपवायचं. त्याला संपवायचं. चिंता त्याची करू नका. त्या किरीट सोमय्या कुठं जातोय उद्या. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, मी या 26 जानेवारी नंतर एक बैठक घेणार आहे. बांगलादेशी आहेत ना, घरोघर जाऊन सर्वे करणार आहे आणि जे भेटला ना त्याला खरं कायद्याचा बडगा दाखवणार आहे. तुम्ही फक्त मला समजून घ्या, बाकी काही करू नका तुम्ही. असं होतं, अरे मी अनेक लोकांना कार्यकर्त्याला सगळ्यांना सांगतो, मी पहिल्यांदा नगरसेवक झालो संजीव भाऊ, दुसऱ्यांदा नगरसेवक झालो संजीव भाऊ. कोणी मला नगरसेवकच म्हणलं नाही. बरं मी म्हणलं ठीक आहे, योगायोग आमदार झालो, कोणी मला आमदार म्हणलं नाही, संजीव भाऊ. दुसऱ्यांदा आमदार झालो संजीव भाऊ, तिसऱ्यांदा आमदार झालो संजीव भाऊ. अरे यार, कधीतरी आमदार म्हणा, मला आमदार झाल्यासारखं वाटतं ना. ते गाणं आहे ना कोणतं तरी, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. माझ्या नशिबातच नाही. हे सगळे जण आहेत ना, हे सगळे बदमाश लोक मला संजीवबाईशिवाय दुसरं काय कोणी बोलतच नाही. आता मंत्री झालोय, आता मला मंत्री महोदय म्हणा, एकाच्या तोंडातून पडलं निघणार नाही. याला म्हणतात नातं. पत्रकार मित्रांनो, याला म्हणतात नातं. मला त्या मंत्रिपदापेक्षा मला माझा संजीव भाऊ म्हणायला आवडतं. हे नातं, हे प्रेमाचं नातं ज्यांनी आम्हाला शिकवलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. या नात्यामधली ही सगळे लोक आहेत. म्हणून पहिला कार्यक्रमच घेतोय आपण. या शहरामध्ये बटन आणि मटन या दोघांचा बंदोबस्त मी करतो बघा. गर्दुल्ले कुठेतरी बसताय, कुठेतरी तो ड्रग विकला जातोय, आणि जे ड्रग्सच्या विरोधात बोलवतात तेच हप्ते घेतात. मी थोडी माहिती घेतली. जर हप्त्यामध्ये कमी केली तर त्याच्या विरोधात बोलायचं. बोलला का 2 लाख रुपये वाढतात. समाजाला बिघडवणारे तुम्ही अवलाद त्यांच्याकडून हप्ता घेऊन आमच्या मुलीबाळीवर जे वाकडी नजर टाकतंय त्याचा बंदोबस्त केला पाहिजे की नाही केला पाहिजे. हे लोन या शहरामध्ये मी चालू देणार नाहीये. कोणी काही म्हणू. आता इथलच्या लेकीबाळीवर, इथलच्या विद्यार्थ्यावर, इथलच्या लोकांवर कोणी हात वर करायचा जर प्रयत्न केला ना, मी पोलिसाला सांगणार आहे, फोन ऑन कर, स्पीकरवर टाक. जो अशा प्रकारचे कृत्य करेल त्याला असं धोपट आणि त्याचा मोठा ओरडतानाचा आवाज माझ्या मोबाईलवर मला ऐकू दे. सजा ही भेटली पाहिजे. सजा ही भेटली पाहिजे. पोलिसांचा धाक हा निर्माण झाला पाहिजे. ज्या ठिकाणी कुचराई होईल त्या ठिकाणी पाहिजे काय करायचे. आम्ही या शहरात राहतो. लोक या शहराला म्हणतात इथं अतिरेकी राहतात, इथं बाहेरचे लोक येऊन दादागिरी करतायत, इथं बाहेरचा माणूस येऊन इथलच्या लोकांना सुरक्षितता नाहीये. अनेक ज्या घटना घडतात त्या घटना जे घडत होत्या ना त्या कुणाच्या आशीर्वादामुळे घडत होत्या, काय होत्या त्याला मला घेणं देणं नाही. पण चांगली सुरुवात करायचं काम तर आपण करू शकतो का नाही. एक धाक असला पाहिजे. मी एक पालकमंत्री पाहिलेला आहे, पतंगराव कदम होते, काँग्रेसचे होते. पतंगराव कदम होते. शांतता समितीची एक बैठक लावली, जयस्वाल होते त्या बैठकीला. असे सगळेजण बसलो होतो. काही महाभाग असतात त्यांना स्वतः लीडर झाल्यासारखं वाटतं आणि तो लागला बडबड करायला.
तो पतंगराव कदम, सरकेल खोपडीचा माणूस. ऐ खाली बस. पतंगराव कदम काँग्रेसचा नेता, मोठा नेता, ज्येष्ठ नेता. ऐ खाली बस. नाही नाही साहेब ऐसा आहे, नाही नाही साहेब खाली बस, नाही तर कमिशनरच्या हातातला दंडा घेईल आणि कुठं घालल लक्षात सुद्धा येणार नाही. भाषा घाण जरी असली तरी त्यांनी एकदम जेव्हा बोलला ना, तो जो होता ना बोलणारा, असा पटकन खाली बसला. नंतरच्या पीस कमिटीमध्ये तो दिसलाच नाही आम्हाला. हा धाक करायला पाहिजे का नाही पाहिजे? हा असा धाक असला पाहिजे. अरे गुंड म्हणून जर तुम्ही समाजसेवक म्हणून वावरत असाल, मुळातले गुंड, ही सगळी यादी बदलून टाकील मी. खऱ्या अर्थाने या शहरातला प्रत्येक माणूस जो चांगला आहे त्याला घेऊन आपण हा कारभार करणार आहोत. त्यांना घेऊन कारभार करायचा आहे आपल्याला. एक आता 2-3 दिवस झाले, किती जास्त बोललो मी आज. हे अंमलात आणायचंय. लक्षात ठेवा, तुमची साथ मला फक्त निवडणुकीपुरती नाही, या प्रत्येक कामामध्ये पाहिजे. अरे त्या खैरेवर टीका, त्या अंबादासवर टीका करून थोडी आपल्याला चालणार आहे. तुम्ही या शहरासाठी काय देता हे महत्वाचं आहे की नाही आहे? या जिल्ह्यासाठी तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे की नाही आहे? हा आपला जिल्हा पुढे गेला पाहिजे की नाही हे महत्वाचं आहे की नाही आहे? जे संपले त्यांच्याशिवाय त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आपल्याला आपल्या कामातून तो एक अचिव्हमेंट करायची. आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे दूरदृष्टी आहे, आमचे जे सहकारी आहेत यांना घेऊन आपल्याला काम करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगेन, 5 वर्षानंतर आता निवडणुका आहेत, मधल्या निवडणुका येत आहेत, महानगरपालिकेच्या येत आहेत, जिल्हा परिषदच्या येत आहेत. कार्यकर्त्याला सर्वाला सांगतो, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला सांगतो, ताकदीने उभे राहा. जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेशन ही आपलीच असली पाहिजे हे लक्षात ठेवा. आमची निवडणूक नाहीये, आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र काम करू. तुम्हाला निवडून आणणं हे आमचा स्वार्थ पण आहे, आमचं कर्तव्य पण आहे. त्यासाठी कामाला लागा. सोडायचं नाही, एकही वेळेस एकही संधी सोडायची नाही. संजय शिरसाट पालकमंत्री झाला, कॅबिनेट मंत्री झाला, याचा अर्थ सर्व आलबेल झालं? माझा खालचा कार्यकर्ता जर स्ट्रॉंगपणे उभा राहिला नाही तर मला काय अर्थ आहे? ते उभं करायचं काम, ती फळी आपण निर्माण करायचं काम करतोय. माझ्याकडे आता लय जण, सर्वजण आता पाहिले, तुम्ही सर्वजण पाहिले, जर सगळ्या व्यापामध्ये जर पाहिलं असेल, सर्वजण आज यायला तयार आहेत. फक्त उभाटा म्हणून नाही, अनेक लोक जे आहेत ते आज आपल्याकडे यायला तयार आहेत. ते यासाठी की त्यांना माहिती आहे की आपल्या कार्यकर्त्याचं भलं करणारा नेता एकनाथ शिंदे आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला गेलं पाहिजे. म्हणून आजचा हा दिवस, जरी तुम्ही माझा सत्कार केला, मला फार सगळं पुरे दिले, बायकोने बी फार आनंदाने पाहिलं, माझा नवरा चांगला बोलला म्हणून, घरी गेल्यानंतर पुन्हा म्हणाल असं बोलायला पाहिजे होतं का? अरे असं बोललं नसतं तर तुझं खरं रूप त्यांना कळालं नसतं. म्हणून तिलाही वाटेल हे सगळं चालतं. राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात. किती दिवसाचं राजकारण असेल माझं? 5-10 वर्ष आणखीन, 15 वर्ष आणखीन. कधीतरी आपण संपणार आहोत का नाही? कधीतरी आपण थांबणार आहोत का नाही? कधीतरी आपल्याला थांबावं लागेल का नाही? का आयुष्यभर तेच? काही लोकांना जे स्वप्न पडतात, मला त्यांची कीव येते. अरे देवाने दिलं तेवढं तुम्हाला सांभाळता आलं नाही. आता जे काय मिळेल ते जिथं मिळालं तर मिळालं, नाही तर दुसऱ्याला संधी तर द्या. हे काम आपण केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हे मानणारापैकी मी आहे. मला जे आज दिलं देवाने, आज काय होतो मी, काय होतो कालचा रिक्षा चालक, कालचा कामगार, आज एवढा मोठा कॅबिनेट मंत्री झालाय, पालकमंत्री झालाय. काय तुला पाहिजे काय आणखीन? माझा 72 मजला सगळ्या महाराष्ट्राला माहित झाला, आणखीन काय पाहिजे तुला? चांगला बंगला बांधलास ना तर राहणं तिथं चांगलं, काय पाहिजे तुला आणखीन? अरे लय विचित्र लोक आहेत हो राजकारणातले. रात्री जाऊन तर माझ्या बंगल्याचे व्हिडिओ, ते काय म्हणतात, ड्रोन बी फोटो काढायला लागले. आता बंगला काय खिशात ठेवायसारखी गोष्ट असते का?
नाही नाही, आता इकडून राजेंद्र जंजाळचा आला, बंगला त्याला दिसला नाही पाहिजे, काहीतरी भिंत उभी करा. असं काही होतं का? बंगला तो बंगलाच आहे. जे आहे ते उघड करा ना, काय टेन्शन आहे. आणि संजय शिरसाट कोणाच्या बापाला घाबरत नाही. जो करेगा ठोक के करेगा, त्याची चिंता तो करत येईल. आयुष्यभर आपण काम कशासाठी करतो? आपला संसार चांगला चालावा, आपल्याला सगळ्या सुविधा मिळावा, बायकोला चांगले दागिने घेता यावेत, कपडे घेता यावेत, गाडीत ती फिरली पाहिजे, तिच्या आईवडिलाला वाटलं पाहिजे पोरगी चांगल्या ठिकाणी दिली म्हणून, तिचे पाहुणे कधी आले, घर पाहिलं, अरे वा, ती मिरवत गेली पाहिजे. वाटतं की नाही तुम्हाला? घरात टी व्ही नको का? फ्रीज नको का? गाडी नको का? बिल्डिंग नको का? सगळ्याला पाहिजे असतं. आणि त्याच्यात आपल्याला संधी मिळाली, आपण करून घेतलं. आता जर मेल्यानंतर काय बंगला बांधून काय गुरावर घेऊन जायचं आहे? पहिले त्याचा आनंद घ्या ना पहिले. आता त्याच्याही चर्चा काही दिवसांनी होतील. शिरसाट साहेबाचा बंगला पाहिला का? काय महलासारखा केलाय. उगाच चर्चा. म्हणून या चर्चेला अर्थ ठेवायचा नसतो. मनाच्या समाधानासाठी जे करता येईल ते केलं पाहिजे, परंतु कुणाला फसवून केलं नाही पाहिजे. जो तुम्हाला लोकांचा एखाद्याचा तळतळाट घेतला, आयुष्यात तुम्ही कधी सुखी राहू शकत नाही, हे मला आठवण खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो. मी अनेक लोक पाहिलेले आहेत, ज्यांनी लोकांना छळलं, ज्यांनी लोकांचं वाटोळं केलं, त्यांचं वाटोळं होताना सुद्धा मी पाहिलं या डोळ्याने. म्हणून हे दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर तुमचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. नंदभाऊ, काही असलं, तुला बरं झालं, लवकर अक्कल आली, तू आमच्याकडे आलास. वाईट दिवस कसे आलेले तुला माहिती. सकाळी 6 वाजता तो इकडं खैरेकडे जायचा आणि 8 वाजता अंबादासकडे जायचा. आणि दोघांचं सगळं आतलं काढून घ्यायचं आणि त्याला कळालं नंतर शेवटी कळालं का या दोघांकडे काही राहिलेलं नाहीये, आता एकमेव संजय शिरसाट आहे. विजय वागचौरे तिकडे, तो कुठे तो राठोड, हा तो तिकडे आहे. बरं, खैरेन त्या नंदुनी तर काय हुशार किती पा. 1 तारखेला त्या खैरेंचा वाढदिवस, त्याच्या पहिले बॅनर तिकडं सगळीकडे लावले आणि 2 तारखेला माझ्याकडे प्रवेश. अरे कालच होता नाही इथं, गेला कुठं? अरे तो तिकडे गेला. हा पटवर्धन आहे. तुम्हाला माहित नसेल, उद्धव ठाकरेच्या बेडरूम मध्ये आम्हाला प्रवेश नव्हता. रूम मध्येच नव्हता, बेडरूम मध्ये तर दुसरंच राहिलं. हा बेडरूम मध्ये जायचा, बेडरूम मध्ये. आता कशा अवस्थेत पाहिलं असं मला माहित नाही, पण तू जायचा. का तो दूर गेला? का तो दूर गेला? मराठवाड्याचा सचिव राहिला, का गेला दूर? काही कारण असतील का नाही असतील? अरे माणसाच्या मनाला काही पटलं तर पाहिजे ना. मन आहे का नाही काही? त्याला कुठं नगरसेवक बनायचंय? नंदूला तर काही बनायचं असतं, पण घ्यायला तर काही बनायचं नाही. परंतु हे लोक का सोडून का जातात? याच्या चिंतन मनन करण्याची ज्याला गरज होती त्यांनी केलं नाही. तुमचा सन्मान राखण्याचं काम माझं आहे, तुम्ही चिंता करू नका त्याचं. मी हे उगाच बोलत नाही. या मराठवाड्यामध्ये आम्ही जे काही फिरलो, ज्या ज्या ठिकाणी वावरलो, ज्या ज्या ठिकाणी मला महाराष्ट्रातून फोन येतात, अनेक कार्यकर्त्याचा आपल्याकडे हे असतो, विश्वास असतो. आपल्या नागपूरच्या तिकडून चंद्रपूरहून फोन येतात. फोन कसला? भाऊ आम्ही तहसीलदारकडे गेलो होतो, 3 वेळा चक्रा मारल्या, त्यांनी माझं काम ऐकलं नाही. आता चंद्रपूरचा तहसीलदार, माझा काही संबंध आहे का? पण तिथलचा फोन येतात, भाऊ तुम्ही जर त्या तहसीलदारला फोन केला तर माझं काम होईल. अशा काहीतरी आशा असतात ना. मग मी त्याला सांगतो, बाबा तहसीलदारचा फोन नंबर तर पाठव. मग मी त्याला सांगतो, आणि सुदैवानं तुमच्या आमदाराचा फोन महाराष्ट्रातला प्रत्येक अधिकारी उचलतो. हे आपण कमवलं. मंत्री होण्याच्या पहिल्याचे सांगतो, अब तो अपनी पोजीशन बढ़ गई है.
ज्या कॅबिनेटच्या समोर कॅबिनेट चालू आहे असे म्हणायचे आणि आम्ही आमदार म्हणून त्या कॅबिनेट चालू असताना 2-2 तास बाहेर उभं असायचो. आतमध्ये जाऊन कधीतरी साहेबाची सही घ्यायची, कधीतरी मंत्र्याला आपलं निवेदन द्यायचं. 2-2 तास बाहेर असायचा तो संजय शिरसाट. आता त्या कॅबिनेटमध्ये बसतोय आणि लोक आता आपले वाट पाहत आहेत. हे आशीर्वाद आहे. कधी विचार केला नव्हता त्या मंत्रालयाचा, ती एवढी मोठी इमारत पाहताना की या मंत्रालयामध्ये संजय शिरसाटची कॅबिन असेल, हा विचार सुद्धा स्वप्नात कधी पाहिला नव्हता. तर तुमच्या आशीर्वादामुळे आज मला तर स्वप्न साकार झालं. कधी वाटलं नव्हतं की या शहराचा जो पोलीस कर्मचारी आहे, या शहराचा जो कलेक्टर आहे, कमिशनर आहे, कॉर्पोरेशन कमिशनर असेल, जिल्हा परिषदचा सीओ असेल, कोणत्याही डिपार्टमेंटचा अधिकारी असेल, तो कधीतरी आपल्याला सल्यूट मारेल. ज्याने लाकडं मारत होते ते आता सल्यूट मारायच्या पोझिशनमध्ये, जे दंडे घेऊन आपल्याला ढकलत होते ते आज लोकांना ढकलून आपल्याला रस्ता द्यायला लागलेत. हा सगळा चमत्कार तुमच्या आशीर्वादाचं हे फळ आहे. हा गर्व नाहीये मला, हे तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे, हे मानणारा मी आहे. म्हणून हे आपल्याला या पद्धतीने काम करायचे की लोकांनी म्हणलं पाहिजे की नाही, इतर लोक काही करो, परंतु एवढी निश्चित मी तुम्हाला खात्री देतो, संजय शिरसाट या शहराचा आमदार मंत्री जो आहे तो माझ्या ह्या सर्व सहकार्याला बरोबर घेऊन असं काम करेल की महाराष्ट्राने म्हणलं पाहिजे की एक मंत्री होता, एक मंत्री आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची सेवा केली, हे आपल्याला पाहिजे. म्हणून आजच्या या कार्यक्रमात तुम्ही आलात. राजूला सहज म्हणलो, बरं ठरलंय परवाच ठरलं ना, काल ठरलं. भाऊ म्हणे आपला सत्कार घ्यायचा, तुम्ही तर मंत्री झाले, सत्कार घ्यायचे. म्हणजे कशाला घेतो रे? नाही आपल्याला सगळे लोक एकत्र आणायचे, एक सत्कार घ्यायचं. मी आताही त्याला म्हणलो होतं, अरे नको, कशाला या भानगडीत पडतो, लोक आपल्याला भेटतात रोज. नाही मला घ्यायचं. आता तो बी असा आहे ना, इथं कमी इकडं जास्त आहे. आता त्याला नाही म्हणा होतं तो आहे का, आता साहेब आता मंत्री झालेत ना, माझं ऐकतच नाही. घे बाबा घे. घेतला कार्यक्रम. किती वाजता यायचं? बस 7:30 पर्यंत यायचं. 7 वाजता म्हणलं लोक जमलेत ना, ते म्हणे बिलकुल लोक जमलेत, तुम्ही कधी निघता हे विचारायला लागलो. आज आलं राजू, हे पाहिलं, खऱ्या अर्थानं हे वैभव आहे आपलं, हे वैभव आहे. हे पैसे देऊन खरेदी करता येत नाही. ते लोक तिथं उभे आहेत. झाला त्यांना 2 तास झालेत, एका पायावर उभे ते, म्हणजे 2 पायावर उभे आहेत, परंतु 1 पायावर म्हणलो मी असंच. उभे आहेत 2 तास 5.5 तासापासून. हे मागं उभे आहेत. अरे कधीतरी या खुर्च्या अशा खाली असायच्या, बसायला माणसं नव्हते इथं, पदाधिकाऱ्याला सुद्धा बसायला हे नव्हतं जागा. आणि आता इथं पाहिलं तर मागे उभे आहेत आणि पुढेही उभे आहेत. मी तुमचं मनापासून, अत्यंत मनापासून तुमचं मी आभार मानतो यासाठी की आयुष्यामध्ये 40 वर्ष या संघर्षामध्ये गेले. 40 वर्षाचा काळ गेलाय. शिल्पाराने जशी म्हणली की आमचं वय नाही साहेब, तितका तुमचा राजकारणाचा अनुभव झालेला आहे. निश्चित 40 वर्ष गेलेत. आयुष्यामध्ये अनेक लोक कधी जवळचे होते, कधी सोडून गेलेत, कधी आपल्याच माणसाने आपल्या विरोधात काम केलं असेल. मी या सगळ्या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. लक्षात फक्त हे एकच ठेवतो, या संघर्षाच्या काळामध्ये जे आपल्याबरोबर आहेत, ज्यांच्यामुळं आपला हा दिवस पाहायला मिळाला, ते सर्व लोक खऱ्या अर्थानं माझ्या या यशाचे साक्षीदार आहेत आणि त्यांच्यामुळं आपण या पोझिशनला आहोत. म्हणून तुमचे मनापासून आभार मानताना भविष्यामध्ये मी आज पालकमंत्री जरी असलो, मंत्री जरी असलो, कोणतंही काम कधीही यायचं, पालकमंत्री म्हणजे काय राजा नाही आहे, हा तुमच्यातला कार्यकर्ता, हे लक्षात ठेवा. आणि येताना ते चांगल्या कामाची सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे. जसं संजनाला मी म्हटलो की तू चिंता निधीची करू नको, काल बोरणाऱ्याला बोललो चिंता करू नको. जायस्वालला तर काय, जायस्वालच आहे, त्याच्याकडे पैशाची चिंता नाही, तर त्याला कशाला पैसे पाहिजेत, त्याला खर्च कसा करायचा हा प्रश्न त्याच्या समोर आहे. तर नाही निधी बिधी कशाला पाहिजे, परंतु त्याची चिंता करू नका. तुम्हाला जे काही पाहिजे, अरे संजय शिरसाट त्या मनाचा माणूस आहे, त्या एकनाथ शिंदेच्या तालमीत आता चालला काम करतोय. पैसे कसे आणायचे ते आपल्याला माहिती आहे, पैसे कुणाकडून घ्यायचे ते आपल्याला माहिती आहे.
पैसे म्हणजे निधी, नाही तर तुम्ही म्हणशाल की हे काय पैसे पैसे चाललंय. परंतु या निवडणुकीला पैसे लय जास्त लागले. हे सत्य आहे. आता किती लागले असं जर काही बोललो तर हे लगेच म्हणते लगेच छापतीलच लगेच आडवं. परंतु मी मग ठरवलं होतं जे होईल ते होईल. अपने पास कल क्या था, आज सब गया भी तो क्या फरक पडता है. म्हणून मी पण माझ्या मोकळे हात केले, ज्या लग्न दो जे होगा सो देखे जाएगा. म्हणून कधीही आपल्याला इलेक्शनमध्ये मी टेन्शन यासाठी घेतलं नाही. मला माहिती होतं काय होणार आहे. अरे आता काम झालंय असं, तो काळ जर पाहिला त्या टायमाला मला घरी खायला नव्हतं. 2-2 दिवस मी आमच्या घरातल्या कुटुंबामध्ये उपाशी राहायचो. 2-2 दिवस. माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो. आज असा वेळ आलाय खायला आहे पण मला वेळ नाही. म्हणजे कालही उपाशी, मग काय कमवून केलं काय आपण. कमवून केलं काय खरं आहे का नाही. त्या टायमाला खायला नव्हतं म्हणून उपाशी, आज खायला आहे परंतु खायला वेळ नाही म्हणून उपाशी. अरे हे सगळं चक्र जे आहे ते भगवंताचं आहे. कधी काय करायचं ते तो ठरवतोय. म्हणून मस्ती करू नकोस. जे आहे ते सांभाळ. जे लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत, जे तुम्हाला आज एक मानतात, तुम्हाला आपलं समजतात, ज्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल इज्जत आहे, त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. हे काम निश्चित मी करेल. तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य असंच पाठीशी राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.